ड्रीप सिस्टम आणि मल्चिंग पेपरचा वापर, त्या वापराने आज जर कांद्याची क्वालिटी अशी बनत असेल तर नक्कीच मित्रांनो आपण मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका कांदा पिकासाठी मल्चिंग पेपर वापरण्याचे कसे फायदे आहेत आणि मल्चिंग पेपर कांदे पिकासाठी वापरल्यानंतर त्याचे काय काय फायदे, त्यासाठी आपण एका प्लॉटवर आज व्हिजिटसाठी आलेलो आहोत. आज आपल्या सोबत आहेत पिंपळणारी गावातले प्रगतशील शेतकरी निलेश जी खांदवे यांच्या प्लॉटवर आपण आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कांद्या पिकासाठी त्यांनी मल्चिंग पेपर वापरलाय तर त्याचे कसे कसे फायदे. नमस्कार. आपण कांदा पिकासाठी या अगोदर मल्चिंग पेपर वापरला होता का कधी? नाही, हा पहिला पहिलाच टाइम. आणि साधारणतः किती दिवस झाले मल्चिंग पेपर टाकून आपल्या पिकासाठी? 4 महिने झाले. अच्छा. आणि तुम्हाला मल्चिंग पेपर टाकल्यानंतर फायदे जाणवले का कांदा पिकासाठी? खूप पाण्याची बचत होती ना, कांद्याची साईज, अच्छा. हां. क्वालिटी, अच्छा. आणि कलर हां, हां, हां. बरोबर. आपण बघू शकता मित्रांनो, त्यांच्या हातात कांद्याची साईज आहे. आज हा कांदा पूर्णपणे पोचलेला आहे आणि कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. अतिशय उच्च प्रतीचा कांदा तयार झाला आहे मित्रांनो. आणि कांदे पिकासाठी मल्चिंग पेपर वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता आज पेपरला कुठल्याही प्रकारची हे झालेलं नाही, नुकसान झालेलं नाही आणि अतिशय उत्तम फायदे. कांदा हे पीक मुख्यतः जास्त पाण्यावर येणारं पीक आहे आणि आज त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की पाणी जर कांदे रेग्युलर वाफा पद्धतीने जर लावले आणि पेपरवर जर लावले तर डायरेक्ट 50% पाण्याची बचत तुमची होणार आहे मित्रांनो. आणि बघू शकता वाफे पद्धतीने कांदा लागवडीनंतर तुम्हाला असा कांदा सापडणार नाही. आज मल्चिंग पेपरचे असे अनेक फायदे. कांदा पिकासाठी मल्चिंग पेपर वापरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला निंदणीसाठी अत्यावश्यक खर्च करण्याची गरज नाही आणि अतिशय कमीत कमी खर्चात पाण्याच्या 50% बचतीमध्ये देखील तुमचा कांदा अशा पद्धतीने जर तयार होत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांदे पिकासाठी मल्चिंग पेपर नक्कीच वापरला पाहिजे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपलं हे किती क्षेत्र येईल आता कांद्याचं? हे आता 4 बिघे. 4 बिघे क्षेत्र म्हणजे 2 एकर क्षेत्र आहे आपलं. आणि साधारण तुम्ही किती वेळेस किती तास पाणी द्यायचे? पाण्याचं नियोजन कसं होतं तुमचं? पाणी आमच्याकडे कमी असल्यामुळे आम्ही असा ठराविक टायमिंग नव्हता, पण मग 15 दिवसाच्या पुढे 15 दिवसाच्या पाणी. आणि किती तास पाणी द्यायचे? पाणी 6-7 तास. 6-7 तास. आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांनीच पाणी 15 द्यायचे. दिवसांनी. मित्रांनो बघू शकता पाण्याच्या बचतीच्या दृष्टीने जर विचार केला तर वाफी पद्धतीने कंटिन्यू पाणी भरण्याची गरज असते. आज एवढी उष्णता आहे, त्याच्यात ड्रीप सिस्टम आणि मल्चिंग पेपरचा वापर, त्या वापराने आज जर कांद्याची क्वालिटी अशी बनत असेल तर नक्कीच मित्रांनो आपण मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे. आज आपण बघू शकता अतिशय उच्च प्रतीचा कांदा या ठिकाणी तयार झालाय आणि पूर्ण काढणीस कांदा तयार झालेला आहे. आता जवळपास 70% कांदा पूर्ण काढून झालाय आणि अतिशय उच्च प्रतीचा कांदा या ठिकाणी तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मल्चिंग पेपरचे असे अनेक फायदे जेणेकरून पाण्याची बचत आणि त्याच्यानंतर कांदा पीक हे असे पीक आहे त्यासाठी लागणारा लागवडीचा खर्च आणि इतर मशागतीचे खर्च हे तुमचे वाचणार आहे. मल्चिंग पेपर वापरल्यानंतर तुम्हाला निंदणीचा खर्च तुमचा वाचणार आहे. वेळोवेळी निंदणी करण्याची गरज नाही, त्यामध्ये तण होणार नाही आणि मल्चिंग पेपर वापरल्यामुळे तुमच्या कांद्याची जी साईज आहे जी व्हायला पाहिजे नॅचरल ती होते आणि त्यामध्ये खत व्यवस्थापन आणि बाकीच्या इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कांद्याचे तुम्हाला नक्कीच चांगले उत्पादन मिळू शकते. धन्यवाद.